नमस्कार नाशिक, कसं काय नाशिकची पब्लिक. मी तुमचा लाडका सनी त्रिभुवन पुन्हा एकदा आलो आहे आपल्या भेटीसाठी अंजनेरी पर्वतावर. तर आपण बघू इच्छिता की अंजनेरी पर्वतावर आम्ही जाऊन आलो, बजरंगबलीचं दर्शन घेतलं, खूप छान वाटलं. पण अक्षरशः भयंकर असा प्रवास आमचा झालेला आहे. तर मित्रांनो, मैत्रिणींनो आणि माझ्या अपेष्टांना मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही येताना तुमच्यासोबत एक काठी असू द्या, कारण गेल्या व्हिडिओप्रमाणे ह्याही व्हिडिओमध्ये आम्हाला माकडांचा प्रवास भेटला. त्यांच्यासोबत आम्ही गप्पा नाही मारल्या, पण आमची त्यांच्यासाठी जे काय खाणं घेऊन आलो होतो आम्ही ते घेऊन पळाले आमच्याकडून. आणि तुम्ही अक्षरशः रस्ते बघा, भयंकर रस्ते आहे. पायऱ्या तर नाहीच आहे, जवळजवळ मोस्टली पायऱ्या नसल्यासारख्याच आहे. पण काठीच्या सहारे तरी तुम्ही चालू शकता, उतरू शकता. मोठा माणसाचा आणि तुम्ही बऱ्यापैकी ना इथं प्रतिसाद लोकांचा पण घेऊ शकता. जे भाविक आहे आलेले भक्त, त्यांचा पण प्रतिसाद घेऊ शकता. तुम्ही त्यांना विचारा एकदा, कसं वाटतं दादा तुम्हाला? छान आहे प्रवास. तर भेटू मित्रांनो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आता खाली उतरतोय आम्ही. हे बघा, तुम्हाला वरचं पण हे भक्त दाखवतो बघा. वातावरण बघायचं ठरलं तर खूपच छान वातावरण आहे, एकदम क्लायमेट मस्त. इकडे जे आपण बघतोय हा व्ह्यू, हा त्र्यंबकेश्वरकडचा आहे. आणि हे जे आहे हा अंजनेरी पर्वत. हा समोरचा काठी दाखवतोय अंजनेरी पर्वत. हा मी तुम्हाला दाखवतो, एक भक्त आहे बजरंगबलीचा भक्त. हा छोटासा मुलगा आहे, हा जवळजवळ 3.5-4 वर्षाचा असेल. हा एकटाच चाललाय आणि एकटाच उतरतोय बघा. मी त्याच्या पप्पांना विचारलं, याचं तुझं नाव काय बाळा? युहान. आणि हे बघा त्याचे पप्पा, तो स्वतः चालला आणि स्वतः उतरतोय तो. अरे वा, एवढी एनर्जी कुठून आली बाळा? श्रीराम. अरे वा, क्या बात आहे, क्या बात आहे.